नमस्ते, मी बाप्पूसाहेब ठोंबरे. संदीप प्याज बायोऑर्गॅनिक्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मगरवाडी या ठिकाणी विनोदजी मगर यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलोय. तर हा 1/7ची लागण आहे आणि किती प्लॉट आपला 2 एकराचा ना. हा, तर 2 एकराचा यांचा प्लॉट आहे. तर आपण या प्लॉट विषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते आपल्या या प्लॉटसाठी त्यांनी काय काय नियोजन केले. दादा नमस्ते. नमस्कार. तर ही लागणीची तारीख सांगा. लागणीची तारीख 1/7/2025. आणि ह्या प्लॉटसाठी तुम्ही काय काय केलंय? या प्लॉटसाठी आम्ही संदीप प्याज बायोऑर्गनाइज करून 2 ड्रिचिंग आणि आत्तापर्यंत 1 फवारणी केलेली आहे. आणि खतं पण आम्ही त्यांचीच वापरत आहे आत्तापर्यंत. आता 2 महिन्याची लागण झालेली आहे आता. तर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही ज्या या प्लॉटसाठी 2 ड्रिचिंग आणि 1 फवारणी संदीप प्याजची केलेली आहे, तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? हा, फुटे त्याने चांगले केले उसाने. बरोबर. आणि ऊसाची ग्रोथ पण चांगली आहे, काळोखी पण चांगली ऊसाला आता. तर शेतकरी बंधूंनो, पानाची जी ग्रोथ आहे, फुटवे आहेत, तर ह्यांचं नियोजन खूप सुंदर आहे. कारण आपण या प्लॉटला लागण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस प्लॉटची उगवण झाली त्या उगवण्याच्या वेळेस आपण या प्लॉटला व्हिजिट मारली होती, त्यावेळेचे पण फोटो आपल्याकडे आहेत. आणि आज बघा 2 ड्रिचिंग आणि 1 फवारणी पूर्ण आहे. आता ह्या प्लॉटची बाळभरणी करायची. त्या बाळभरणीसाठी संदीप प्याजची 3 घटक, ह्युमिक असेल, मॅग्नेशियम असेल आणि सल्फर असेल, हे 3 घटक आणि त्याच्यावर आपण NPK मधले रासायनिकचे 1 घटक देतोय, 8-1-20-21. असं करून या प्लॉटची बाळभरणी आपल्याला करायची आहे. त्यांना तसं नियोजन दिलेलं आहे. तर अगदी नियोजन सुंदर आहे, त्यांना रिझल्ट पण सुंदर आलेला आहे. बाकी काय अजून काय? काय नाही, आता शेतकऱ्यांना पण आपल्या सांगणे असं की बाबा इथून पुढे सुद्धा पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती केली तर उत्पन्न त्यामध्ये फायदा होतोय. बरोबर. कारण आजकाल शेती करण्यासाठी ना फार खर्च येतोय आता. आणि ते एवढा खर्च आणि शेतीचं उत्पन्न जर कमी निघालं तर मग शेती परवडत नाही. त्यासाठी मग इथून पुढे आता आधुनिक शेती करून पारंपरिक शेती सोडून देणे आणि संदीप प्याजची खतं वापरणे असा आमचा सल्ला इथून पुढे शेतकऱ्यांना. बरोबर, धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, आज या ठिकाणी आमच्या बरोबर AI तंत्रज्ञानचे विजय सांगळे साहेब हे सुद्धा प्लॉट वरती आलेले आहेत. तर ह्या प्लॉटचं त्यांनी अगदी त्यांचं एक मशीन, आपलं कोणतं मशीन आहे सर? सॉइल सेन्सरचं डिव्हाइस आहे. त्यानंतर कसं आहे की आपण जे माती परीक्षण आहे हे आपण आपल्या शेतावरच करू शकतो. स्मार्ट सॉइल लिंक म्हणून हे जे डिव्हाइस आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे, याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण मातीचं विश्लेषण याच्यामध्ये केलं जातं. याच्यामध्ये 8 पॅरामीटर्स आहेत. आता जसं साहेब म्हटले की इथे आपण पारंपरिक शेती सोडली पाहिजे आणि मोजून मापून सगळं दिलं पाहिजे. तर आता जे काही आपण ह्या प्लॉटला देणार आहोत, तर हे सगळं इथून पुढे मोजून मापून त्याच्यामध्ये त्याला डोस जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांचा खर्चही कमी होईल आणि जे काही रिझल्ट आहे किंवा जे काही उत्पादन आहे याच्यात फुटवे आपल्याला फार सुंदर दिसत आहेत आणि हेल्दी फुटवे आहेत. म्हणजे याच्यामध्ये मर पण कमी होणार हे आत्ताच दिसत आहे. तर त्याप्रमाणे असा प्लॉट आपल्याला झाला पाहिजे आणि हा नक्कीच आपला प्लॉट म्हणजे 100 टन ते 125 टनापर्यंत आपल्याला हा प्लॉट घेऊन जायचा आहे. तर धन्यवाद साहेब. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे संदीप प्याजची सर्वच प्रोडक्ट असतील आणि संदीप प्याजचं जे मार्गदर्शन, सर्व नियोजन हे अगदी उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आहे. तर आपण निश्चितच या ठिकाणी बदल केला पाहिजे आणि आपला उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. यावरती सगळ्या शेतकऱ्यांनी इथून पुढे भर द्यायला पाहिजे. संदीप सरांचं आम्हाला वेळोवेळी नेहमीच मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच चांगलं या ठिकाणी काम करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.